मुंबई मेट्रोची धाव आता थेट अलिबागपर्यंत जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेवरच्या नायगाव रेल्वे स्थानक ते अलिबाग अशा 136 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेसाठीच्या व्यवहार्यता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। येत्या 6 महिन्यांमध्ये या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे। या मार्गिकेवर 40 स्टेशन्स असणार असून नवी मुंबई विमानतळ आणि JNPA देखील या मेट्रोमुळे जोडले जाणार आहेत। या मार्गिकेसाठी भूसंपादन प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती मिळते। या मेट्रोच्या बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं देखील समजतंय। विरार ते अलिबाग ही 128 किलोमीटरची बहुउद्देशीय मार्गिका MSRDC कडून बांधण्यात येणार आहे। या मार्गिकेसाठीची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे। बांधकामासाठीची निविदा अंतिम टप्प्यात असल्याचं समजतंय। येत्या काही महिन्यात नवघर ते बळवली या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात देखील केली जाणार असल्याची माहिती मिळते। बहुउद्देशीय मार्गिकेवरील प्रस्तावित मेट्रोच्या व्यवहार्यता अभ्यासाला सुरुवात झालेली आहे आणि हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या मेट्रोच्या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल। या मेट्रो मार्गिकेचं काम नेमकं कोण करणार हे देखील अद्याप निश्चित झालेलं नाही। त्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेतला जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।